उपस्थित आपण सगळेच वेगवेगळ्या संस्थेत काम करणारे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, नेते मंडळी, शेतकऱ्याची संख्या कमी आहे पण शेतकरी आम्ही सिटीत काम करतो, तुम्ही जाऊन आमचं नेतृत्व करा म्हणून आपण इथं 1000-1500च्या संख्येत आलेलो आहोत. जर आमदार साहेबांनी हाक मारली तरी हा आकडा 10 ते 15,000वर जायला काही सुद्धा अडचण नाही. त्यामुळं शेतकरी तर नाहीत, मतदार नाहीत, पण शेतकऱ्याचे आपण नेते इथं सगळे उपस्थित आहोत. त्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. आणि आत्ता जो आपण ज्या विषयावरती इथं एकत्र जमलो आहोत, जुन्या काळातलं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि आता सध्याच्या 3 कंपनीमध्ये विभाजन झालेलं वीज वितरण कंपनी, या कंपनीच्या बाबतीत एवढीच आमची तक्रार आहे की तुम्ही 24 तासाचं लाईट बिल आकारताय आणि 8 तासावरती लाईट आणताय. म्हणजे इथंच आमच्या 16 तासाला तुम्ही ब्रेक लावला आणि आत्ताही राहिलेल्या 8 तासामधून तुम्ही 6 तासाला ब्रेक लावला आणि 2 तासाला लाईट देत आहे. त्याच्यातही तुमचा एजंट असेल, खाजगी कंपनी असेल किंवा स्वतः तुमचा वायरमन, लाईनमन, शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता किंवा अध्यक्षक अभियंता, त्याच्यात तुम्ही कपट कारस्थान असं करताय. काहीचं क्षेत्र नदीकाठावर आहे, काहीचं क्षेत्र वड्याच्या काठावरती आहे, काहीचं क्षेत्र बोरवरती आहे, काहीचं क्षेत्र तळ्यावरती आहे. अशा लोकांचा विचार न करता नदीचं पाणी टिकावं, बंधाऱ्यातलं पाणी टिकावं म्हणून त्या बोरवाल्याच्या, विहीरवाल्याच्या सुद्धा तुम्ही मोटरा उलट्या फिरवताय. त्याच्यामुळं कधी स्टार्टर खराब होतोय, मेन्सिस खराब होतोय आणि मोटरी जाळायचं सुद्धा तुम्ही उलटा सप्लाय देत आहे. हे काय आम्ही तुमचं यवन फॉर्म भरून सर गिरायक आहे, तुम्ही काय वीज वितरण कंपनीचे अधिकारी, हे काय कपटी रावण नाही. आम्हाला अशी कपटपणाची वागणूक देऊन एकदा मोटर उलटी फिरवणं, एकदा एक फ्यूज देणं, 2 फ्यूज न देणं, त्याच्यामुळं मोटरी जळणं आणि हे आमचं लाखोचं नुकसान होत असताना विठ्ठल कारखाना बंद पडला. आबांनी 10 दिवसातलं त्याच्यावरती मंत्र मानला, ते कारखाना सुराला लावला आणि त्याच कारखान्याच्या बाबतीत जो ऊस गळीत होतोय त्या ऊसाच्या बाबतीत सुद्धा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापुढे 2 प्रश्न उपस्थित करायला लागले. का बरं तुम्ही आमच्या शेतात लहानपणी असताना आम्हाला खाऊ दे नाही? त्यामुळं 1-2 विनंत्या या दोन्ही CM आणि PM साहेबांकडे करायच्या आहेत. आमच्या शेती पिकाचा तुम्ही बाजारभाव देतच नाही. 1 लाख रुपये शेतीला खर्च केला तर त्याची 12,000ची पट्टी येते. आम्ही ती शोषत आलेलो आहे. आणि आत्ता तुम्ही या गेल्या 6 वर्षामध्ये एक PM साहेबांनी आणि CM साहेबांनी उलटा मंत्र म्हणून आम्हाला शेतकऱ्याला 10चा जोडं मारून 1 म्हणायला लागलाय तुम्ही PM साहेब आणि CM साहेब. सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आमच्या शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही नाश्ता करता, दुपारचं जेवण शेतकऱ्याच्या जीवावर खाता, आम्हाला देशाचा पोशिंदा म्हणता आणि आम्हाला वागणूक कशी उलटी द्यायला लागलाय. ही एक तरमळ सोशल मीडिया आहे. आम्ही ज्या वेळेस गेल्या 40 वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलन करत असताना त्यावेळेस रेडिओचे, आकाशवाणीचे केंद्रसुद्धा मदत करायचं. आता सोशल मीडिया आहे, TV आहे, मदत करते. माझा PM आणि CM साहेबांकडे अनेक पिकाचं तुम्ही खरीपाचं वाटूळ केलं आहे, रब्बीचं वाटूळ केलं आहे, 12माही पिकाचं द्राक्ष डाळिंबाचं वाटूळ केलं आहे. पण 2 विषयावरती CMकडे आणि PMकडे माझी एक लेखी स्वरूपाची तक्रार आहे. ती तक्रार प्रलंबित आहे. माझा मुद्दा असा आहे की आपण तुळशीच्या लग्नाला वनस्पती म्हणून ऊसाचं ताट त्या तुळशीच्या कुंडीमध्ये, पवित्र तुळशीच्या कुंडीमध्ये ऊसाचं ताट उभा करतो आणि मग त्या ऊसाच्या ताटाची किंमत, त्या ऊसाची ताटाची किंमत हे राज्य सरकारनं ठरवायची आणि साखरेचा दर मात्र नरेंद्र मोदींनी ठरवायचा. तुम्ही कशासाठी या वनस्पतीचं तुम्ही वाटोळ करायला लागला आहे? PM साहेब, तुम्ही गेल्या 6 वर्षापासून ऊसाला 5 रुपये, कधी 10 रुपये क्विंटलला वाढवलेत, पण गेल्या 6 वर्षापासून साखरेला 9 पैसा सुद्धा वाढवला नाही. 2019चा जी साखरेचा 31 रुपये दर आहे, तुम्ही आज तो 61-62 रुपये दर केला पाहिजे आणि राज्याच्या तर इशाला ऊस दिला पाहिजे किंवा केंद्राच्या तर इशाला ऊस आणि साखर दिला पाहिजे. एवढीच विनंती करतो. जर का तुम्ही त्या शेतकऱ्याच्या मालाच्या बाबतीत जर निर्णय नाही केला तर आम्ही तुमच्या देशाचं नागरिक नाही आणि तुम्ही आमच्या देशाचा पंतप्रधान नाही असं आम्हाला म्हणून घ्यावं लागेल. एवढीच तळमळीची विनंती करतो. आमचे मनोज पाटील जरांगे जेव्हा आंदोलनाला निघाले तेव्हा त्यांच्या कुटुंबाने तळमळी व्यक्त केली. तशीच कालच्याच ह्याच्यामध्ये महाजन साहेब आले ते उपोषण सोडायला. रविकांत तुपकर काय त्या मुक्ताईच्या भूमिकेत रविकांत तुपकरच्या आईनं तळतळाट दिला राज्याला आणि देशाला. तो तळतळाट तुम्हाला मोदी साहेब आणि फडणवीस साहेब लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही शेती पिकाकड दर आहेत ते आमच्या पदरात पांढरीचं दर दुपटीवरती करा, तरच तुम्ही शेतकऱ्याचा आणि शेतकरी तुमचा आहे. नाहीतर तुम्ही आमचं कोण नव्हं, आम्ही तुमचं कोण नव्हं अशा भाषेत आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत
याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाची आंदोलनं करावं लागतील, ती वेळ आणू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. पालकमंत्री ना बेकार चोट आमदार झाले सगळे, कारण मांडत नाही तिथे तो विषय. कारण ह्याचं पायथ्यानं वडून त्याचा आपल्या जिल्ह्यातला जर पालकमंत्री असेल तर आपले विषय मांडले जातील, आपल्या सगळ्या समस्याच लोकांना समजल्या जातील वरल्या. पण नुसतं राजकारण करायचं, आमदार खासदार फोडाय पैसे आहेत आणि इकडे लाट सोडाय पैसे नाही. बघा एवढी आपली दैन्य अवस्था, कोण बोलतच नाही. कुठल्या शेतकऱ्यांनी दांडके घेऊन उभं राहिलं पाहिजे. आता ते गोल्डन टी समोर दांड असा दंड हाणतो ना, अरे काय तू दंड हाणतो या, तू शेतकऱ्यावर दंड मारू नको. तू त्या तुझ्या आमदारावर दंड मार. इथं भयानक भ्रष्टाचार झाला. तुम्हाला सांगतो तिथं भीमा बंद पडला, इकडं विजय शुगर काडी मला भावाने घेतला, इकडे चंद्रबागेला काडी लावली. हिथलं तू काढ ही तुमचं दूध संघ एकला गेलाय, तू हिथलं उकर घे. नुसतं पवार साहेबावरच बोलायचं आणि रोहित दादावरच बोलायचं, का तरी एनर्जी येते त्याला. पवार साहेबाचं खाल्ल्याशिवाय त्याला कॅलरी वाढते ती, आणि रोहित दादाचं पेल्याशिवाय एनर्जी येते त्याला. कायम नुसता ही या दोन माणसावर बोलतो. लाईट वरनच ही झाली. मग मी म्हणलं आपल्या गावात 10-12 स्टोन कर शरायचं, त्याची मालक म्हणते द्या कमी व्होल्टेज सोडा मोटर जाळायला लागली ते, मग तिथं लाईट कुठं नाही ती. मग हा प्रश्न आहे शेतकरी की सगळ्या लोकांचं मध्ये दुर्लक्ष आहे. त्यासाठी सगळ्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे की आपण हे केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी फोन